नमस्कार, मी प्रशांत कदम। आजच्या व्हिडिओमधला समाचार हा गुजरातवरून आलेला आहे। तो गुजरात समाचारबद्दलचा आहे आणि त्यात गुजरात मॉडेलची एक कहाणीसुद्धा दडलेली आहे। गुजरात समाचार हे वर्तमानपत्र 1932 मध्ये स्थापन झालेलं आहे, स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये, ज्याला आज 93 वर्ष होत आहेत। आणि या वर्तमानपत्राला गुजरातमधलं सर्वाधिक खपाचं, सर्वाधिक प्रभावी वर्तमानपत्र मानलं जातं। त्या वर्तमानपत्रावरती गेल्या 36 तासांपासून सुरुवातीला IT आणि नंतर ईडीची धाड सुरू होते आणि त्यानंतर या कंपनीच्या संचालकांना, कंपनीच्या मालकांना अटक करण्यात आलेली आहे, ज्यांचं नाव आहे बाहुबली शाह आणि त्यांचं वय आहे 73। अगदी काही दिवसांपूर्वीच 10 ते 15 दिवसांपूर्वी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या पत्नीचं निधन झालेलं होतं आणि त्याच काळामध्ये ही सगळी चौकशी आणि नंतर कारवाई झालेली आहे। गुजरात समाचारानं असं नेमकं काय केलं की ज्याच्यामुळं त्यांच्यावरती ईडीच्या धाडी पडतायत? काँग्रेसचं म्हणणं आहे की केवळ सत्तेच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम त्यांनी केलं, त्याची शिक्षा त्यांना मिळते आहे। तर दुसरीकडे काही लोक असं म्हणतायत की सातत्यानं मोदींच्या विरोधात या चॅनलनं बातम्या दिल्या, या वर्तमानपत्रानं बातम्या दिल्या। गुजरात समाचार हे त्यांचं वर्तमानपत्र आहे आणि GSTV नावाचं एक प्रादेशिक न्यूज चॅनल त्यांनी 2012 मध्ये सुरू केलेलं होतं। नेमकं काय घडलेलं आहे याचे तपशील जे आहेत ते नीटपणे जाणून घेणं आवश्यक आहे, कारण गुजरातची निवडणूक आता 1.5-2 वर्ष राहिलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही कारवाई होते का, याच्यामध्ये असं काय दडलेलं आहे की गुजरातच्या एका आघाडीच्या वर्तमानपत्रावरती ईडीच्या रेड्स होत आहेत। आणि याचा एक पॅटर्न तुम्ही आधी बघितलेला आहे। NDTVवरती जेव्हा ते NDTV प्रणव रॉय यांचं होतं त्यावेळी NDTVवरती सुद्धा रेड पडलेल्या होत्या, धाडी पडलेल्या होत्या, चौकशी सुरू झालेली होती आणि नंतर NDTV हे उद्योगपती अदानी यांनी ॲक्वायर केलं, त्याचा ताबा घेतला। आता गुजरात समाचारबद्दल काय होतं हे आपल्याला माहिती नाही आहे, पण या संपूर्ण वर्तमानपत्राची जी कहाणी आहे ती नीटपणे तपशिलासह तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, कारण मला माहिती आहे की याची जितकी म्हणावी तितकी गांभीर्यानं चर्चा जी आहे ती तुम्हाला इतर कुठं ऐकायला मिळणार नाही। 15 फेब्रुवारी 2019 ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी गुजरात समाचारची हेडलाईन ही संपूर्ण देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरलेली होती, कारण त्या हेडलाईनचे शब्द होते 56 इंच छातीनी कायरता, अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये 44 जवान शहीद। 56 इंच छातीचा डांगोरा जो आहे तो कोण पिटत होतं हे आपल्याला सांगायची गरज नाही आहे, पण त्या 56 इंच छातीबद्दल अशी थेट हेडलाईन जी आहे ती पुलवामा हल्ल्यानंतर गुजरात समाचारानं केलेली होती। इतकंच काय, 2021 मध्ये ज्यावेळी कोरोनाचं संकट होतं त्यावेळी गुजरातमधल्या अनेक हॉस्पिटलमध्ये जी दुर्दशा झालेली होती त्याची थेट छायाचित्र गुजरात समाचारानं फ्रंट पेजवरती छापलेली होती आणि त्याचं टायटल होतं, म्हणजे खाली सगळ्या गुजराती लोकांच्या व्यथा आहेत आणि वरती हे लिहिलेलं होतं, पण मोदी मात्र सेंट्रल व्हिस्टा बांधण्यामध्ये बिझी आहेत। त्यामुळं अशा पद्धतीनं थेट हेडलाईन करणं, थेट जनतेच्या प्रश्नांवरती आवाज उठवणं ही या गुजरात समाचारची स्टाईल होती। आणि एक लक्षात घ्या की इतक्या वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचं सरकार आहे, म्हणजे 1995 पासून, म्हणजे जवळपास 30 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचं सरकार आहे। मग वर्तमानपत्र आवाज कोणाच्या विरोधात उठवतील, ते कोणाच्या विरोधात दिसतील? तर साहजिक आहे भाजपच्या विरोधात, कारण सोशल मीडियावरती काही पोस्ट लोकांनी या पण केलेल्या आहेत की याच वर्तमानपत्राला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, जेव्हा गुजरातमध्ये काँग्रेसचं शासन होतं तेव्हा त्यांचं कार्यालय जाळण्याचे देखील प्रकार झालेले आहेत। त्याच्यातनं एक जाणवतं की हे वर्तमानपत्र सातत्यानं अँटी एस्टॅब्लिशमेंट म्हणजे त्या सरकारच्या विरोधात आवाज उठवत आलेला आहे। आत्ता जेव्हापासून मोदींचं सरकार गुजरातमध्ये स्थापन झालं तेव्हापासून या चॅनलवरती आरोप नक्कीच होतो की ते मोदींच्या विरोधात सातत्यानं बातम्या करतायत, प्रो काँग्रेस आहेत म्हणून। पण त्याचा एक मी तुम्हाला रेफरन्स दिला की जर 30 वर्षांपासून तिथं भाजपचं सरकार आहे तर मग अशावेळी याच प्रादेशिक वर्तमानपत्रानं किंवा तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रानं बातम्या सरकारच्याच विरोधात दिल्या पाहिजेत ना। आणि
अशा गुजरात समाचारवरती गेल्या 36 तासांपासून सुरुवातीला ITची रेड पडले आणि रेड 1-2 ठिकाणी नाही आहे, 24 ठिकाणी रेड पडली. त्याच्यानंतर ईडीची चौकशी झाली आणि त्याच्यानंतर 73 वर्षांचे बाहुबली शहा, जे या वर्तमानपत्राचे सध्याचे डायरेक्टर आणि ओनर आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. बाहुबली आणि श्रेयांश शहा हे दोघे भाऊ आहेत आणि श्रेयांश शहा यांचं म्हणणं आहे की ही कारवाई जी आहे ती पूर्णपणे आकसानं झालेली आहे. या संपूर्ण प्रकरणातल्या केसेस ज्या आहेत, ज्या केसेसच्या अंतर्गत कारवाई केली जाते त्या जवळपास दशकभरापेक्षा जास्त काळ जुन्या आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्या काही आमच्यावरती आरोप असतील त्या सगळ्याची उत्तरं आम्ही कोर्टामध्ये द्यायला तयार आहोत, पण तरी देखील आमच्यावरती ही कारवाई अशी का केली जाते. IT आणि ईडीची कारवाई होती. आता ईडीच्या बद्दल एक लक्षात घ्या की अगदी काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं एक टिप्पणी केलेली होती, ज्याच्याबद्दल कोर्टानं हे वारंवार सांगितलं होतं की ईडीला तुमची कारवाई झाली की असं वाटतं की ज्यांच्यावरती कारवाई झालेली आहे त्यांनी सगळं चुकीचं केलेलं आहे, त्याच्याबद्दलचं एक नॅरेटिव्ह बनतं, पण नंतर चौकशीमध्ये तपासामध्ये त्यातल्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होत नाहीत आणि म्हणून या अशा कारवायांना संशयानं बघितलं पाहिजे. आणि त्यातही जर ही कारवाई वर्तमानपत्राबद्दल एखाद्या होत असेल तर त्याच्यामध्ये इतर काही धागेदोरे लपलेले आहेत का, हे प्रश्न जे आहेत ते साहजिकपणे उपस्थित होतात. आता गुजरात समाचार हे गुजरातमधलं एक आघाडीचं दैनिक आहे आणि तिथं 2-3 वर्तमानपत्र आहेत. एकतर संदेश नावाचं आहे, पण ते प्रो BJP मानलं जातं. त्याच्यानंतर दिव्य भास्कर जेव्हा गुजरातमध्ये सुरू झालं तेव्हा त्यांची लाईनसुद्धा तशी न्यूट्रल असली तरी ती काही फार अँटी मोदी दिसली नव्हती, असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळं गुजरात समाचार हा एकमेव असा तिखट आवाज जो आहे तो तिथं बनलेला होता. आणि मगाशी ज्या पुलवामाच्या हेडलाईनचा मी उल्लेख केला, त्याच पुलवामाबद्दल जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झालेला होता तेव्हा मात्र अवघ्या 10-12 दिवसामध्ये याच गुजरात समाचारनं हेडिंग दिलेलं होतं 56 इंच छातीनी मर्दानगी. म्हणजे जेव्हा ते कृत्य तशाच पद्धतीने आपण उत्तर दिलेलं आहे तेव्हा त्याचं त्याच भाषेमध्ये त्यांनी कौतुक पण केलेलं होतं. त्यामुळं त्यांनी कुठल्या द्वेषातून एखाद्या ही कारवाई किंवा हेडलाईन दिली असेल असं काही आपल्याला म्हणायला जागा उरत नाही. ते आपलं काम आपल्या स्टाईलनं करत होते आणि त्यामुळं हा आरोप जो आहे, कारण मी जी काही माहिती घेत होतो त्याच्यामध्ये मला हे पण दिसलं की 5 मे 2024 म्हणजे लोकसभेची जेव्हा निवडणूक चालू होती आणि गुजरातमधल्या काही भागांमध्ये मतदान होणं बाकी होतं, त्यावेळी याच वर्तमानपत्राला नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलाखतसुद्धा दिलेली होती आणि त्या मुलाखतीचा एक फोटो जो आहे तो देखील त्यांनी छापलेला होता आपल्या स्वतःच्या सोशल मीडियावर. याचा अर्थ त्या वर्तमानपत्राला मुलाखती द्यायला पंतप्रधान मोदींना काही वावगं वाटत नाही, त्यांना ते मुलाखत देतात, आवर्जून त्याचा सोशल मीडियावरती उल्लेख करतात. याचा अर्थ त्यांच्या जर्नलिस्टिक व्हॅल्यूबद्दल जितके प्रश्नचिन्ह बाकीच्यांना वाटतात तितके त्यांना कदाचित त्यावेळी वाटत नसावेत. पण या सगळ्या कारवाईनंतर आम आदमी पक्षाचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष इसुदान गढवी यांचं नाव मी यासाठी घेतोय कारण ते आधी पत्रकार पण राहिलेले आहेत आणि गुजरात समाचारशी पण त्यांचा संबंध आलेला आहे, कारण त्यांचा एक कार्यक्रम GSTV वरती सुद्धा चालायचा. त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते ऐका. जिस तरह से गुजरात समाचार ग्रुप पे 36 घंटे की IT की पूछताछ के बाद ईडी तुरंत आती है और ईडी उनके मालिकों में से एक बाहुबली भाई को अरेस्ट तुरंत किया जाता है, ये पत्रकारिता पे हमला है, ये लोकतंत्र के चौथे पिलर पे हमला है. गुजरात समाचार जो कि इमरजेंसी के टाइम भी उनके कार्यालय को जलाया गया था, फिर भी निर्भीक और बेखौफ होकर गुजरात की और भारत की जनता की आवाज बनता है. वो कोई भी चाहे सरकार हो, राज्य और केंद्र में, वो जनता की आवाज बना रहा है. सालों से यही आता रहा है. लेकिन यही शासक जब विपक्ष में था तब गुजरात समाचार उन्हें बहुत अच्छा लगता था. लेकिन अब जब गुजरात समाचार उनके सामने भी सवाल उठाता है, GSTV उनके सामने भी सवाल उठाती है,
तो ये शासक पक्ष उसको स्वीकार नहीं कर रहा है और इसी की वजह से पुराना कोई केस को लेकर 9-10 साल पुराना कोई कैश उसके चलते ईडी अरेस्ट करती है ऑनर को। ये लोकतंत्र के लिए, भारत के और गुजरात के नागरिकों की आवाज के लिए भी ये खतरा है। गुजरातमधले काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये एक ट्विट केलेलं आहे, त्याच्याबद्दल व्हिडिओ पण केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की गेल्या 25 वर्षांपासून हे वर्तमानपत्र मोदी आणि शहांच्या धोरणांची एकदम जोरदार धुलाई करत असतं आणि त्याच भावनेतून आता या सगळ्या प्रकरणाला ईडीच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो। गुजरात समाचाરના તંત્રી અને માલિકો પૈકીના એક બાહુબલીભાઈ શાહની અત્યારે જ ધરપકડ ઈડી દ્વારા કરવામાં આવી છે। તાજેતરમાં જ ઈડીએ દરોડો પાડ્યો, ઇન્કમટેક્સે ઇન્ક્વાયરી કરી અને કઈ જૂના બધા પ્રકરણો ખોલ્યા છે। બધા જ મીડિયાના મિત્રો અને બધા જ વાણી સ્વાતંત્ર્યમાં માનનારા માણસો એવું કહેશે કે આ વાણી સ્વાતંત્ર્ય પર તરાપ મારવાની કોશિશ છે। એ તો છે જ। આ દેશના બંધારણ ઉપર એક પ્રકારનો હુમલો છે, વાણી સ્વાતંત્ર્ય પર હુમલો છે, વ્યક્તિ સ્વાતંત્ર્ય પર હુમલો છે। ફ્રીડમ જે મીડિયાને એક સ્વાભાવિક રીતે જ મળવી જોઈએ, એક લોકતંત્રના ચોથા પ્રહરી તરીકે સવાલ પૂછવાની, આકરા સવાલ પૂછવાની એ સ્વતંત્રતા જે છે મીડિયાની એની પર તરાપ છે। પણ એનાથી વિશેષ હું કહેવા માંગુ છું કે ગુજરાત સમાચાર એ છેલ્લા 25 વર્ષથી એ નરેન્દ્ર મોદી, અમિત શાહ, આરએસએસ અને બીજેપીને સહેજ પણ ગાંઠ્યું નથી। નરેન્દ્રભાઈ ઉપર ગુજરાતની જનતાએ, દેશની જનતાએ ગમે તેટલા ફૂલડા વેર્યા હોય પણ મગનું નામ મરી પાડીને રાત દિવસ પાને પાને એક એક સ્ટોરીમાં એન્ટી એસ્ટાબ્લિશમેન્ટ એલિમેન્ટ સાથે કોઈએ લખ્યું હોય સાતત્યપૂર્વક, એ ફક્ત ગુજરાત સમાચાર છે। એટલે હું એવું માનું છું કે આ અભિવ્યક્તિની સ્વાતંત્ર્ય અને પ્રેસની સ્વાતંત્ર્ય ઉપર તો હુમલો છે જ, પણ 25 વર્ષથી ગુજરાત સમાચારે ગજગજાઈને જે બેટિંગ કરી છે ને આ ચોરોની સામે, આ એની દાજ કાઢી છે। આ ઈડી ઇન્કમટેક્સ દ્વારા ગુજરાત સમાચાર ઉપર થયેલો હુમલો, બાહુબલીભાઈ શાહ ઉપર થયેલી ધરપકડ એ મૂળ 25 વર્ષનો બદલો લીધો છે। એ ખુન્નસથી કરવામાં આવેલું કૃત્ય છે અને એટલે ગુજરાત સમાચારના એક વાચક તરીકે અને પછી ગુજરાત સમાચાર ના વાચકની તરીકે, ગુજરાતના નાગરિક તરીકે હું આ ઘટનાના સખત શબ્દોમાં વખોડું છું અને સમગ્ર ગુજરાતના અને દેશના મીડિયા જગતને પણ અપીલ કરું છું, ગુજરાતના દેશના તમામ એક્ટિવિસ્ટો, કર્મશીલો, રાજનીતિના માણસો, અમારા પક્ષના માણસો, બધા જ લોકોને અપીલ કરું છું કે આ સમય છે કે જ્યારે ઈડી સીબીઆઈનો મિસયુઝ જે થઈ રહ્યો છે એની સામે બોલવાનો, ગુજરાત સમાચારની પડખે ઊભા રહેવાનો। મારી વિશે સારું પણ લખ્યું છે ગુજરાત સમાચારે, જરૂર પડીએ મારી ટીકા ટિપ્પણી પણ કરી છે। એ જ પત્રકારત્વનું કામ છે। પત્રકારત્વનું કામ એ નેતાઓની ચાપલુસી કરવાનું નથી જ, એમને તીખા સવાલો પૂછવાનું છે, આકરા સવાલો પૂછવાનું છે, એમની એકાઉન્ટેબિલિટી જવાબદારી ફિક્સ કરવાનું છે। આ કામ ગુજરાત સમાચારે કર્યું છે અને જે ઈડી, સીબીઆઈ, ઇન્કમટેક્સના માણસો છે અને ભારતીય જનતા પાર્ટીના માણસો જેમના ઇશારે આખું ષડયંત્ર રચવામાં આવ્યું, એમને ખબર નથી। ગુજરાત સમાચારે ગઈકાલે જે લખ્યું છે, આવતીકાલ સવારનું છાપું તમારા હાથમાં લેજો, એ એવું જ લખશે, એની ધાર જવાની નથી। आता नेमकं कारण काय आहे हे अजूनही आपल्याला स्पष्ट झालेलं नाहीये। गुजरात समाचारचे जे मालक आहेत त्यांचे इतरही काही व्यवसाय आहेत, फायनान्सिंग, रिअल इस्टेट किंवा इतर व्यवसायामध्ये त्यांनी आपला पैसा लावलेला आहे। एक असंही म्हटलं जातं की 2016 मध्ये त्यांच्या इतर कुठल्या कंपनीचा IPO आलेला होता, त्याच्यामध्ये काहीतरी फेरफार झाल्याचा सेबीचा आरोप आहे आणि त्या संदर्भातली ही चौकशी होतीये। पण पुन्हा एकदा मी जसं म्हटलं की या सगळ्या संदर्भात, कारण ईडी काय आहे, ईडी PMLA आहे, ईडी ही मनी लॉन्ड्रिंगचं काम तपासणं हे त्यांचं काम आहे। जो पैसा देशविघातक कामांमध्ये वापरला जातो, फायनान्शियल इरेग्युलरिटी असतील तर त्याचा तपास करण्यासाठी इतर यंत्रणा आपल्याकडे आहेत। शहा बंधू जे आहेत, बाहुबली आणि श्रेयांश, जे गुजरात समाचारचे डायरेक्टर ओनर आहेत, त्यांचं म्हणणं हेच आहे की या सगळ्या संदर्भात सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही कोर्टात द्यायला तयार आहोत, पण मग अशा चौकशांचा धाक दाखवून आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातो, हे त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं जे पंतप्रधान अगदी काही दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या वर्तमानपत्रांना, तिथल्या माध्यमांना मुलाखती देऊन सांगत होते की टीका हा भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे
त्याच पंतप्रधानांच्या स्वतःच्या राज्यामध्ये एका आघाडीच्या वर्तमानपत्रावरती ही वेळ आलेली आहे, ज्यांच्यावरती थेट IT रेड ईडीची चौकशी होते आहे. आता हा एक मेसेज असतो इतर वर्तमानपत्रांसाठी. गुजरात समाचारचं ट्विटर हँडलसुद्धा पहलगाम हल्ल्याच्या दरम्यान नंतर जी ऑपरेशन सिंदूरची कारवाई झाली त्याच्यानंतर ते बंद करण्यात आलेलं आहे. काहीतरी चुकीची पोस्ट त्यांच्याकडनं झाली हा आरोप आहे. नेमकं काय झालं हे अजून तपासलं जात आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं एक कारवाई एका वर्तमानपत्रावरती होते आहे, जे वर्तमानपत्र सातत्यानं एका सत्तेच्या विरोधात लिखाण करत आहे आणि त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न जो आहे तो केला जातो. ईडीच्या चौकशीतून पुढं काय निष्पन्न होतं आहे हे आपल्याला बघावं लागेलच. पण देशातल्या वर्तमानपत्रांची ही अवस्था आहे आणि एकाच्यावरती कारवाई करून इतरांना आवाज दिला जातोय. गोदी मीडियानं या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान किती धुमाकूळ घातला हे तुम्हाला माहिती आहे. ते काही नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे. अगदी देशाच्या सुरक्षेला धोकादायक अशा पद्धतीचं रिपोर्टिंगसुद्धा या गोदी मीडियाकडनं होत होतं. अनेकांनी चुकीच्या बातम्या चालवल्या, पण त्यांच्यापैकी कोणावरती कारवाई होत नाही आहे. कारवाई अशाच लोकांवरती होती आहे जे सत्तेला प्रश्न विचारतायत आणि त्यातही त्या कारवाईला एक मग लेबल असतं की काहीतरी फायनान्शियल इरेग्युलरिटी झालेली आहे. पण अशा पद्धतीनं किती उदाहरणं सांगायची की ज्या लोकांच्यावरती ईडीनं आरोप केलेले होते, चौकशी केलेली होती, ते सगळे लोक आज भाजपच्याच लोकांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेले आहेत. ते भाजपमध्ये गेल्यानंतर पवित्र होतात. इथं मात्र एका वर्तमानपत्राचा गळा घोटण्याचं काम जे आहे ते चालू आहे का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. गुजरात समाचारबद्दलचा हा व्हिडिओ किंवा ही कारवाई जी आहे ती नेमकी कशामुळे झालेली असू शकते, तुमचं मत काय आहे आवर्जून कळवा. तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.